नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 15 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्या सर्वांचं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 15 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची शुभेच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. त्याचप्रमाणे सौंदर्य यांना खूप अतिशय उत्तम प्रकारचं लाभलेलं असतं. फॅशनचा सेन्ससुद्धा यांच्याकडे खूपच चांगला असतो. कोणते कपडे घालायचे, रंगसंगती कशा प्रकारची असायला हवी याचं ज्ञान त्यांना उपजत असतं. याचप्रमाणे यांची वाणी ही नेमकी असते. कधीकधी वाणी यांची तिखटसुद्धा होऊ शकते. अर्थात यांच्या नादी कोणी लागला तर मात्र ह्या व्यक्ती त्यांना सोडत नाही. ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. एखादी गोष्ट एकदा लक्षात ठेवली तर ती कायम स्वरूपाची असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करता. कलेचा भाग यांच्यामध्ये असतो. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत किंवा इतरही कुठल्या कलेच्या क्षेत्रामध्ये यांचा वावर मुक्तपणे होताना दिसतो. यामुळेच या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती त्यांच्या करिअरमध्ये अगदी सहजपणे यांना स्थावरता येताना दिसते. समाजामध्ये सुद्धा यांचं एक वेगळंच स्थान असतं. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये लवकर रिलेशनशिपमध्ये येत नाही, थोडेसे चिकित्सक असतात. समोरच्या व्यक्तीबद्दलची संपूर्ण खात्री पटेपर्यंत ते रिलेशनशिपमध्ये येणं कठीण. परंतु एकदा रिलेशनशिपमध्ये आले तर ती रिलेशनशिप शेवटपर्यंत निभावतात. हाच भाग त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जाणवतो. मात्र ह्या व्यक्ती प्रॅक्टिकल असतात. पैशाच्या संदर्भात पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे त्याची गुंतवणूक करायची या संदर्भातला त्यांचा होरा सहसा चुकत नाही. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात त्यांना थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून जे स्त्री वर्ग असतो त्यांना स्त्रियांच्या संदर्भातले त्रास, गायनॅक त्रास यापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट थोडी महत्त्वाची असते. ह्या जन्मतारखेचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये पौरुषत्व कमी असणं हा भाग असण्याची शक्यता जास्त असते. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या जन्मतारखेच्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यासाठी सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये त्यांना पतिसुख मिळणं हा भाग थोडा कमी होतो आणि त्याचा सरळ सरळ परिणाम हा त्यांच्या ज्या संतती सुखावरती होऊ शकतो. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक किंवा विवाह ठरवताना ही गोष्ट सर्वात महत्त्वाची राहते. बाकी समजा पाहायचं झालं तर यांच्या जीवनामध्ये जवळजवळ सर्व प्रकारची सुख यांना अनुभवता येतात, उपभोगता येतात. अधिभौतिक सुखाची यांची आवड असते आणि सर्व प्रकारची अधिभौतिक सुख ही यांना मिळतातच. एकंदरीत सांगायचं झालं तर यांचं जीवन तसं पाहिलं तर सोपं असतं, सहज असतं. फारसा काही संघर्ष यांना करावा लागत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदार हा बौद्धिक क्षेत्राशी संबंधित मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहते. या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती संस्कारित फॅमिलीतल्या असतात किंवा संस्कारित कुटुंबातील असतात. त्यांच्यावरती संस्कार हे खूप चांगले असतात. घरातल्या व्यक्तींचा पगडा फार चांगला दिसून येतो. मूलतः यांचे जे वडील आहेत हे वडील किंवा पिता हे बौद्धिक क्षेत्राशी संबंधित असण्याची शक्यता जास्त असते. ह्या ज्या व्यक्ती असतात यांना कमिशनचे बिझनेसेस खूप पसंत पडतात किंवा टीचिंग किंवा ऑफिसशी संबंधित कामामध्ये या व्यक्ती रमतात आणि तिथेच त्यांचं करिअर करतात. फार मोठी अपेक्षा किंवा खूप मोठं काम करण्याची जिद्द चिकाटी यांच्यामध्ये तशी दिसून येत नाही. शारीरिक क्षमता किंवा मेहनतीपणा हा थोडासा कमी असू शकतो. लवकर थकून जातात, मलून जातात, परंतु बौद्धिक क्षेत्राशी संबंधित कामं हिरहिरीने करतात. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही कामं थोडीशी विलंबाने पूर्ण होतील. मात्र एप्रिल 2025 नंतरचा जो कालावधी आहे हा कालावधी तुमच्यासाठी शुभप्रदायी राहील. तुमच्या अपेक्षांच्या तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचा तो कालावधी राहील. तर मित्रांनो, हे होतं 15 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.